स्ट्रायकिंग एंडला आणि कैलास आणि गोलंदाजच्या मार्कवर तुम्ही पाहू शकतात उमेश ज्यांना बरेच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, बराच अनुभव आहे, प्रचंड अनुभव आहे त्यांच्या पाठीशी आणि आज रेग्युलर फॉर्मॅट मधून निवृत्ती घेऊन 40+ फॉर्मॅट मध्ये जॉईन झाले आणि 40+ फॉर्मॅट एक चांगली संकल्पना आहे, चांगली योजना आहे. मी तरी म्हणेन माननीय सन्माननीय व्यक्तिमत्व आमचे अर्जुनजी भाई पाटील यांची त्यांच्या फॉर्मॅट मधून सुरुवातीच्या काळात 8 संघ पाहिले आणि आज तब्बल 66 संघ या फॅमिलीमध्ये जॉईंट झालेत. या संपूर्ण च श्रेय जातं ते आमचे माननीय सन्माननीय अर्जुनजी भाई पाटील यांना आणि त्यांच्या माध्यमातून या भरवण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा या स्पर्धा तुम्ही नेहमीच पाहत असता. आणि ठीक 10:44 पहिला चेंडू डिलिव्हर होतोय. आमचे ऑफिशियल पंच तुम्ही बघू शकता, सचिनजी ठाकूर सरांचा इशारा येतोय, लेट्स प्ले, गेम इज ऑन, प्ले फेअर, प्ले हार्ड अँड प्ले सेफ. सामन्याला सुरुवात तुम्ही बघू शकतात की इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकतात मिड विकेटच्या दिशेने आणि 1 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकता डीप लॉंग ऑनच्या दिशेने. असे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर तैनात केलेत. 38 सर्कलच्या आत तुम्ही पाहू शकतात फर्स्ट स्लीप, पॉइंट, गली, शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड ऑफ आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्ररक्षण सजवलंय. सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू कट करायचा प्रयत्न होता, बॅकफुटला जाऊन येतोय तो डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश तर आलंय गोलंदाज उमेशला, पण बघूया स्ट्रायकिंग फलंदाज सनीदास पाटील आणि कैलास मडवी हे जो 2 सलामी वीर आहेत यांच्याकडे देखील तेवढीच धमक आहे, चमक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. थोडस फिल्डिंग मध्ये चेंजेस करत असताना मंगेश बघू शकता शॉर्ट पॉइंटच्या दिशेने गेलेत आणि शॉर्ट मिड ऑफला आता क्षेत्ररक्षक बदलण्यात आलेले आहेत. ही व्यूह रचना असते, हे गेम प्लॅनिंग असते प्रत्येक टीमची. पुढचा बॉल कट करायचा होता यावेळी पुन्हा एकदा, पण उजव्या श्रीच्या बाहेर पंच आमच्याकडे वळतात आहे म्हणजे निश्चितच हा वाईड बॉल आहे आणि वाईडने अवांतर धावसंख्येने संघाचा अकाउंट ओपन होतोय 1 याने. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता पण यावेळी शरीरापासून फार दूर होता, पंचांनी हे हेरला आणि दिला तो वाईड बॉल. 1 ने धावसंख्या पुढे जात असताना तुम्ही बघू शकता श्री गणेश आता ओपन झालाय. पॉवर प्लेचं षटक आहे, 2 असतील P1 P2. यावेळी ओव्हर पिच होता, समोरच्या दिशेने केले, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक धावतोय, चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली पण 2 धावा थांबू शकले नाहीयेत. 2 ने स्कोर कार्ड पुढे जात असताना 3 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी होती मित्रांनो, ओव्हर पिच होता, दिशा द्यायची होती, चेंडू सॉफ्ट हँडने केला, लॉब केला त्याला यावेळी आणि धावा मिळाल्या त्या 2. नेक्स्ट मॅच आहे भोपर संघ ऑलरेडी ते आलेला आहे. ते इनिंग ब्रेक्स नंतर आम्ही नाणेफेकी करू. टर्न करायचा होता ऑन साइडला पण डावी एसटी सोडून जाणारा चेंडू मिळतोय. या षटकातील दुसरा व्हाईट बॉल, अवांतर धावसंख्या. आशीर्वाद कायसा सांगत असताना पिच मध्ये चेंडू रिलीज करायचे. धावा बरोबर आहे, लाईन लेंथ बरोबर आहे, फक्त जी पिचिंग आहे ती थोडी पिच मध्ये करावं लागेल तुम्हाला, असंच काहीतरी आशीर्वाद सांगतात. यष्ट्यांच्या मागे नेहमीच चांगला खेळाडू ऑलराऊंडर राहिला आपल्या संघासाठी. म्हातारडी संघातून रेग्युलर फॉर्मॅट पूर्णपणे गाजवलेला. समोरच्या दिशेने उडवलाय, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, पुन्हा एकदा लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. चांगली फिल्डिंग तुम्ही पाहू शकता अभयची. 1 हाताने चेंडू गॅदर केला, फेकला सुद्धा आणि पुन्हा एकदा 2 धावा धावफलकावर ऍड होतील. धावसंख्या धावफलकावर बिनबाद 6. चांगली सुरुवात आहे. मी तरी म्हणेन अजूनही मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय गोलंदाज उमेश यांनी. मोठे फटके मारायचा प्रयत्नात असेल बॅटर. एकदा कट केला आणि यावेळी कुठलीच चुकी झाली नाही. आशीर्वादने टिपला एक छान झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. डीजे
आनंदजी तर अनंता भोईरजी साहेब यांना विनंती आहे की आमच्या मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सहर्ष स्वागत. उमेश यांना पहिली विकेट्स मिळाली 6 धावेवर. तुम्ही बघू शकता विश्वनाथ न्यू बॅटर मैदानामध्ये आल्याच मोठा फटका खेचलाय. आलोंदा कार्पेट चेंडू चाललाय. चांगली फिल्डिंग, थोडीशी फ्लंबिंग झाली, त्याचा फायदा लगेच 2 बॅटर्सने उचलला आणि चांगली रनिंग द बिटवीन द विकेट. 2 बॅट्समनच्या माध्यमातून धाव फलकावर अजून 2 ने ऍड होत असताना 8 या धावसंख्येवर 1 गडी गमावल्यानंतर आलेल्याच मोठा फटका खेचायचा प्रयत्न केला फलंदाज विश्वनाथ यांनी. त्याच्या बॅटमध्ये त्यांना विश्वास आहे की षटकार चौकार भी मारू शकतो आणि तसाच एक मोठा फटका खेचायचा प्रयत्न केला. आलोंदा कार्पेट चांगली फिल्डिंग सध्या तरी अभयच्या माध्यमातून येतोय. प्रत्येक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात आहे. मागे जाऊन खेळायचा प्रयत्न आहे. चेंडू थोडासा खाली राहिला, येतोय तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी उमेशची. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहू शकतात 1 गडीच्या मोबदल्यात 8 धावा, 8 रन, लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना टीम आगासन संघ बी हा संघ खेळतोय. तुम्ही बघितलात पहिल्या षटकात धावफलकावर 8, 1 गडी बाद झालाय. गोलंदाजीच्या मार्कवर आशीर्वाद येतील आणि असंच काय ते चित्र आमच्या समोर तरी दिसतंय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं स्पीडअप करा, थोडीशी घाई करा. P1चं षटक संपलंय. तरी म्हणेन चांगली गोलंदाजी आहे. P1चं षटक निश्चितच मातर्डीच्या संघाच्या बाजूने असेल जेमतेम तरी, कारण 8 धावा धावफलकावर 1 गडी बाद आहे. आशीर्वाद नवीन गोलंदाज P2चं पहिलं षटक आणि संघाचं देखील पहिलं षटक घेऊन आलेत. आणि सांघिक तुम्ही पाहू शकता की दुसरं षटक गोलंदाजीच्या मार्कवर सुरू आहे. राईट ओव्हर दी विकेट. मग असे गोलंदाजीने बघितलं तुम्ही, राईट ओव्हर दी विकेट टाकली. एकदा कट करायचा प्रयत्न प्रत्येक बॅटर्स तेच करायला जातोय. थांबतात ते स्क्वेअर कटचा फटका खेचायचा प्रयत्न करतात. पण सर सुनील गावस्कर नेहमी एकच सांगत असतात की जेव्हा तुम्ही स्क्वेअर कटचा फटका खेचतात तेव्हा तुमचा बॅकफुट पंच हा सर्वात चांगला असावा लागतो. तुमची आयसेट सर्वात चांगली असावी लागते. त्यानंतर तुमच्याकडे असलेला फुटवर्क सर्वात जास्त मॅटर करतो. यावेळी पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी कट केला आहे. क्षेत्ररक्षकाने चांगली फिल्डिंग केली. तिथे बॅकअप चांगला पाहायला मिळाला. मिळते ती 1 धाव. 1 ने धावसंख्या पुढे जात असताना 9 या आकड्यावर चांगली सुरुवात आहे. मी तरी म्हणेन जे ऑफिशियल स्कोरर तुम्ही पाहू शकता जयेशजी तांडेल आहेत. ते आम्हाला आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये लाभलेले आहेत. ओमकारजी पाटील यांचा आवाज सध्या तर मी म्हणेन कल्याण डोंबिवलीमध्ये संपूर्णपणे दुनाबला आहे. प्रत्येक वेळी चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत येतोय. या दरम्यान पुन्हा एकदा डॉट बॉल आणि प्रत्येक बॅटर्स तीच चुकी करतोय. चेंडूला मागे येऊन खेळायचा प्रयत्न करतोय, कट करायचा प्रयत्न करतोय, चपराक लावायचा प्रयत्न आहे. पण सध्या तो प्रयत्न कुठल्याही फलंदाजाच्या माध्यमातून चांगला होताना पाहायला मिळत नाही. येतोय तो डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 9 या आकड्यावर. बॉल अजून एक चांगला चेंडू. वारंवार तेच फटके मारताना फलंदाज पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले जणू काय सुरू आहे मैदानामध्ये. थोडस सफल होणं गरजेचं आहे. थोडस फ्रंट फुटवर येऊन खेळणं गरजेचं आहे. या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला करणं नितांत गरजेचं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील आणि या थोडेसे पुढे येऊन खेळलेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तुम्ही पाहू शकता काळूराम दादा आहेत तिथे. थोडेसे फ्लंबिंग झाले, त्याचा फायदा लगेच उचलला. 2 या धावाने काळूराम दादा असतील, त्याचप्रमाणे भगवान दादा असतील. दोन्ही धावसंख्या 11 आहेत. हे 2 आमचे मान्यवर आहेत, खेळाडू आहेत. आज 60+ उंबरट्यावर आहेत. तरी क्रिकेटची जी त्यांची आवड आहे आजही त्यांना मैदानामध्ये आणते. मैदान देखील उपलब्ध करून देतात. पुढचा बॉल अंतिम बॉल आहे या षटकातील. आशीर्वाद आलोंदा कार्पेट चेंडू पुन्हा एकदा चालला जमिनीला. अभय असतील चेंडूच्या खाली. चांगली फिल्डिंग. यावेळी एकच धाव. 1 धावेने धावसंख्या तुम्ही पाहू शकता 12 या आकड्यावर 1 गडीच्या मोबदल्यात. म्हणजे 6च्या सरासरीने धावफलक सध्या तरी सुरू आहे. पहिल्या षटकात देखील आपण 6 धावा बघितल्या, 8 बघितल्या आणि या षटकात फक्त 4 धावा आलेल्या.
आणि धावसंख्या झालेल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडीच्या मोबदल्यात 12 डीजे. यावेळी आनंद कार्पेट चेंडू पुन्हा एकदा खेचून काढलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे, प्लबिंग झालेत, त्याचा फायदा उचलला. पुन्हा एकदा 2 बॅटर्सने 2 धावा धावून काढल्यात. चांगली रनिंग द बिटवीन द विकेट तुम्ही पाहू शकता. 40+ चा क्रिकेट आहे, पण अजूनही चांगली रनिंग दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगली स्पर्धा. सध्या दिल्ली चषक 2026 चे भव्य दिव्य असं आयोजन. सर्वच मान्यवरांचे तुम्ही कटआउटचं तुम्ही बघू शकतात. लॉंग स्टॉपच्या माध्यमातून चांगले कटआउट्स आहेत, चांगले मान्यवर आहेत आणि नेहमीच त्यांचा आर्थिक आणि पाठबळ प्रत्येक संघांना लाभलेला असतं. यावेळी इनसाइड आउटचा देखना फटका. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यामध्ये प्रयत्न करतात आणि तिथे काय घडतंय पाहावं लागेल. तेवढंच धावा किती आहेत? 3. ओके, 3 धावा आहेत. धावून काढून पुन्हा एकदा धावून काढले आहेत. 3 धावा तुम्ही बघू शकतात. आणि जी रिव्ह्यू सिस्टम आहे ती कुठल्याच प्रकारची नाहीये. फक्त आमचे ऑफिशियल 2 पंच आहेत, त्यांना वाटलं तरच आम्ही रिव्ह्यू सिस्टीम घेऊ शकतो. धाव फलकावर या 3च्या मोबदल्यात 17. रिव्ह्यूची कुठलीच DRS तुम्हाला मिळणार नाहीये, हे लक्षात ठेवा. टीम्सने एकदा टर्न केला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावतोय. आशीर्वाद थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थोडेसे फास्ट आले चेंडूवर. चेंडू गॅदर करण्यामध्ये जमला नाही आणि त्याचमुळे धावा मिळतील त्या 2 ने धावसंख्या पुढे जात असताना 19 या आकड्यावर. या षटकात बघा चांगली फलंदाजी आहे. 2, 3, 2 आणि अजूनही तुम्ही बघू शकता श्रद्धांजली चषकचा चौकार आम्हाला पाहायला मिळाला नाही, कारण 15 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 15 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 15 चेंडू मध्ये बघूया आता कशी विस्फोटक फलंदाजी होते. टार्गेट सेट करावा लागेल, कारण मातर्डी संघ देखील तेवढाच ताकदवर संघ आहे. देऊन खेळण्याचा प्रयत्न वारंवार कट करायचा, पण यावेळी चेंडू बराच बाहेर आहे. पंच आमच्याकडे वळले म्हणजे निश्चित स्वरूपाने वाईट बॉल. वाईटने धावसंख्या पुढे जात असताना तुम्ही बघू शकता 20 या आकड्यावर. 20 लॉस ऑफ 1 विकेट. 2-0 धावसंख्या. चांगली धावसंख्या हाय असं म्हणता पण येणार नाही, कमी आहे तसं पण म्हणता येणार नाहीये. गोलंदाजी तेवढीच चांगली होते. यावेळी पुढे येऊन खेळलेत. चेंडू हवेत आहे. अभय चेंडूच्या खाली एक कॅचची संधी आहे. त्यांच्या हाताला चेंडू ब्रश झालाय. 2 धावा तर कंप्लीट केले. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आहे का बघूया. 3री धाव होते. धोका पत्करलाय, पण फलंदाज होतोय तो धावचीच्या स्वरूपात बाद. धावसंख्येवर तुम्ही पाहू शकता की दुसरा फलंदाज बाद होतोय. मजेत तर काय तर निल्सन फिगर तुम्ही बघू शकतात. 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाज नवी बॅटर मैदानामध्ये येत असताना विशाल.
स्लॉट मध्ये चेंडू आहे, उडवलाय, बघूया पिकअप शॉट आणि क्षेत्ररक्षकाला बीट करा, चेंडू गेला सीमारेषा पार. वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार येतोय चौकार. श्रद्धांजली चषक 2026 चा पहिला चौकार विशालच्या बॅट मधून. स्ट्रायकिंग एंड आहे तर विश्वनाथच्या बॅट मधून आलेला पहिला चौकार श्रद्धांजली चषक 2026 चा ऑन साइडच्या दिशेने तुम्ही पाहिलात. यावेळी रूम करून खेळण्याचा प्रयत्न होता, बाहेर आले, इनसाइड आउटचा फटका खेचायचा होता, पण चेंडूला वेग प्रचंड होता आणि येतोय तर डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावर तब्बल 26 2 गडीच्या मोबदल्यात. ड्रिंक्स हवा असेल तर कॉल करा तर मैदानात येईल. ड्रिंक्स वाले सुद्धा मैदानात जाते आणि तोपर्यंत ऐकू आपण डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. तब्बल 26 2 गडीच्या मोबदल्यात पुन्हा एकदा स्कोर कार्ड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. स्ट्रायकिंग एंडला प्रथमच विशाल तर निलजे संघाचे सर्वच खेळाडू आल्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत. दयानंद पाटील तुम्ही पाहू शकता स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मधील पहिली प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाई जिंकणारे खेळाडू दयानंद पाटील यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. वेलकम. ऑन दी टॉस चेंडू होता, उडवला हवेमध्ये तर रामनाथ पाटील हे सुद्धा इथे आलेले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. जेव्हा निलजे संघ खेळतो तेव्हा रामनाथदा आणि श्रीरामदादा नेहमीच त्यांना शुभेच्छा देतात त्यांच्या रेग्युलर संघाला. 2 धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या झाली ती 28. या आकड्यावर तुम्ही पाहू शकता भव्य दिव्य अशी स्पर्धा. प्रथम क्रमांक तुम्ही पाहू शकता 20,000, द्वितीय क्रमांक 10,000 आणि प्रवेश फी 6,000 रुपये. चांगल्या स्पर्धेचं आयोजन. वन डे फॉर्मॅट. उमेशने चेंडू चांगला गॅदर केलाय. टेनिस बॉल आहे, त्यांना सुद्धा माहिती आहे स्वाभाविकच आहे उसळी घेणार आहे, त्यामुळे स्वतःहून मागे गेले, चेंडूला अडवलं एक टप्प्यामध्ये. त्यानंतर फेकी सुद्धा चांगली विशालच्या बॅट मधून दुसऱ्यांदा दुहेरी धाव तुम्ही पाहू शकता आणि धावा झाल्या त्या 30. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू आहे, बघावा लागेल. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते विशालला आणि फलंदाज होतोय बाद. तर नेक्स्ट मॅच असणारे भोपर वर्सेस निलजे. दोन्ही संघांना इनिंग ब्रेक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. हा तुमच्यासाठी ऑफिशियल कॉल असेल.
तर याचप्रमाणे भोपर किंवा आपल्या निळजे गावातील कुठलेही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असाल किंवा त्यांचे खेळाडू सहकारी मित्र असाल तरी त्यांनी आमच्या VIP डाईस मध्ये यायचं आणि स्थानपन्न व्हायचं. आयोजन कमिटीकडून तुम्हाला ही नम्र विनंती आहे. टर्न केलाय यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये तुम्ही बघू शकता. डीप मध्ये मंगेश होते तिथे चांगली फेकी पण 2 धावा वाचू शकले नाहीये. 2 धावसंख्या पुढे जात असताना तुम्ही बघू शकता 32 या आकड्यावर विशाल चांगली फलंदाजी करत होता. 2 चेंडू व 2 डबल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पण विश्वनाथ हे सांगतात की माझ्यामध्ये दम आहे, माझ्यामध्ये ती जिंकण्याची धमक आहे. चौकार माझ्या बॅट मधून आलाय आणि बघूया पुढचा बॉल कट केला. यावेळी फ्लम्बिंग झाले. फर्स्ट स्लिप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, थांबणार नाहीये आणि मिळतोय लॉंग स्टॉपच्या माध्यमातून नशिबाचा चौकार. स्ट्राईक माझ्याजवळ का ठेवली याचं उत्तर विश्वनाथने दिले. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, त्यानंतर चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजा मार्कवर आशीर्वाद. टर्न केलाय यावेळी मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो. 1 धाव कंप्लीट आणि दुसरी धाव घेण्याचा पुन्हा एकदा मानस आणि पूर्ण देखील झालाय. 2 धावसंख्या पुढे जात असताना 4 षटकाच्या समाप्तीनंतर 38 आणि विकेट गमावल्या त्या 3. आणि विश्वनाथ यांचा स्कोर कार्ड जर तुम्ही पाहिला तर 12 चेंडू फेस केलेत आणि त्यामध्ये 22 धावा त्यांच्या बॅट मधून आम्हाला पाहायला मिळाल्यात. स्पर्धा तुम्ही पाहू शकतात. एक दिवसीय संपन्न होणारी ही स्पर्धा श्रद्धांजली चषक प्रवेश फी तुम्ही पाहू शकतात 6,000 रुपये आणि त्याचप्रमाणे प्रथम क्रमांकाचा पारितोषिक तुम्ही पाहू शकतात 20,000. त्याचप्रमाणे भव्य दिव्य अशी आमची क्रिस्टल ट्रॉफी तुमच्या डोळ्यासमोर आहे. पाहता क्षणी प्रेमात पडावं अशा आमच्या 2 ट्रॉफीज आहेत आणि दोन्ही ट्रॉफीज बघा सेम आहेत. कोणाला इथे कमी आणि हलका लेखला जाणार नाहीये. चांगल्या ट्रॉफीज आहेत. ब्लॅक कलर आणि गोल्डन कलर मध्ये बघत असल्या या ट्रॉफीज तुम्ही बघू शकतात. प्राइज असणार आहे दुसरं ते 10,000. त्याचप्रमाणे एक आकर्षक अशी ट्रॉफीज प्रत्येक सामन्यात सामनावीराचा पुरस्कार तुम्हाला देण्यात येईल. पुढची सामना असेल तो भोपर विपक्ष निळजे. दोन्ही संघांना विनंती 40+ आमचे सर्वच खेळाडू वेळेवर येतात याबद्दल 40+ क्रिकेट जाणलं जातं. फुल टॉस आहे. टर्न केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू थांबणार नाहीये. गेलाय तो डायरेक्ट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंनी आणि बिंदास स्वागत केलंय षटकाराने. षटकार आहे डायरेक्ट लागल्यावर. तर चौकार आहे. आम्हाला सांगितलंय कारण म्हातारेडी संघ आकाश संघ डेली इथे प्रॅक्टिस सुद्धा करतात त्यामुळे काही नियम त्यांना माहिती आहेत. आणि चौकार आहे. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या झालेली ती आता 42. तुम्ही बघू शकता शक्तीच्या बॅट मधून आलेला एक मोठा प्रहार. धावा मिळतील 4 ने धावसंख्या झाली ती 42. स्वागत केले बिंदास चौकाराने. एकदा तोच फटका खेळायचा प्रयत्न, कट करायचा प्रयत्न, हुक मारायचा आहे, अप्पर कट करायचे, सर्व प्रयत्न करायचे आहेत पण बॉलवर असली तुमची नजर थोडीशी कमी पाहायला मिळते. आयसेट स्ट्रॉंग पाहिजे, फनफूट चांगला पाहिजे, बॅकफूट पंच तुमचा चांगला पाहिजे. या गोष्टी वारंवार तुम्ही करतात याच्यावर तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला करावी लागते ती प्रॅक्टिस सध्या जास्ती करा, सराव करा. चेंडू टर्न केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आता मंगेश आहेत तिथे, चांगली फिल्डिंग आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, नकार दिलाय यशलेशला. चेंडू गॅदर करता आला नाही आणि त्याचा फायदा उचललाय.
2 धावेने आणि कालुराम दादा हे तुम्हाला सांगतात आहे की चेंडू ओव्हरथ्रो झाला असला तरी चालेल, पण गोलंदाजाला त्याच्या क्रीजवर थांबायचं आहे. कदाचित रनआउटची विकेट मिळाली असती. आणि कालुराम दादा देखील तेच सांगतात, कारण प्रचंड अनुभव आहे. इतके वर्ष क्रिकेट खेळलेत, क्रिकेट मधल्या कुठल्या चुका आहेत, कुठले प्लस पॉइंट आहेत, हे सर्व माहिती असतं जेव्हा सिनियर खेळाडू आपल्या टीम मध्ये खेळत असतो. पुढचा बॉल टर्न केलाय पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, पण टेनिस बॉल आहे, स्वाभाविक आहे, उसळी घेणार आणि चेंडू चाललाय एक टप्पा उसळी घे सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. मदतीने धावसंख्या झालेली आहे ती आता 48. जो फायटिंग टार्गेट त्यांना पाहिजे होता त्या टार्गेट पर्यंत पोहोचायचा प्रयत्न आता तरी राहिलाय आकाशन संघाचा. 10च्या सरासरीच्या जवळपास तर आलेत. बघूया, चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. 40+ असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा खेळवली जाते. ते नियम तुम्हाला वापरावे लागतील. एलबीडब्ल्यू ची स्ट्रॉंग अपील केली, पण पंच हे सांगतात लेग बाईटच्या माध्यमातून ही धाव मिळेल की जेव्हा तुम्ही बॉलिंग टाकतात तेव्हा तुम्ही क्रीज मधून येतात आणि त्यामुळे अंपायर्सला हे काही समजत नाही की चेंडू एक्झिट कुठे लँड झालाय, बॅट्समन शफल आहे का बॅट्समन मिडल स्टिक वर आहे का, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात जेव्हा अंपायर्सला तो बॅटर्स क्लिअर दिसतो. पण जेव्हा तुम्ही गोलंदाजी करतात, बॉलिंग ट्रॅकच्या मध्ये येतात, तेव्हा अंपायर्सला या गोष्टी कळत नाही. त्यामुळे अंपायर्स लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव म्हटल्याशिवाय त्याकडे पर्याय नसतो. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल आणि प्लेड ऑन, क्लीन बोल्ड केलाय. धक्का क्रमांक लागलाय 4था. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्येवर धावफलकावर तुम्ही पाहू शकतात 49. 4 गडीच्या मोबदल्यात आणि धावा करायच्या तुम्हाला येणाऱ्या 30 चेंडू मध्ये 50 म्हणजे सरासरी 10च्या सरासरीने या धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे आणि आम्ही आमंत्रित करतो भोपर 40+ संघ त्याचप्रमाणे निलजे 40+ संघ दोन्ही संघांना आम्ही नाणेफेकीसाठी बोलवतोय. त्याच नंतर परिवर्तन हा प्रत्येक गोष्टीचा घटक राहिलेला आहे. तसंच आम्ही समालोचन मध्ये सुद्धा आता परिवर्तन करतो. ऐकतोय कल्याण डोंबिवलीचा गोड आवाज ओमकारजी पाटील सरांच्या माध्यमातून, मॅन फ्रॉम कोळेगाव. तर परशुराम पाटीलजी साहेब असतील, त्यांनी सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर यावं. आयोजन कमिटीकडून तुमचं सहर्ष स्वागत. तर भोपर संघ 40+ संघ या नाणेफेकीसाठी. ओके 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 चालेल, हरकत नाहीये, फक्त मॅच संपायच्या आत या. ओके. मुख्य व्यासपीठावर नुकतंच आगमन झालं. आपण बघतोय परशुरामजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. दादांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत श्रद्धांजली चषक 2026 या स्पर्धेमध्ये.
संपन्न झालं. आवाज आपण ऐकला मनोजी जोशी अर्थातच पिंट्यादादा जोशी यांचा आवाज आपण ऐकला. थँक्यू सो मच. वलवाद पुन्हा एकदा स्पर्धेकडे स्पर्धा आपण बघतोय. भावपूर्ण श्रद्धांजली आपण नुकतीच वाहिली होती, जे आपल्यामध्ये आज नाहीये त्यांच्या सर्वांच्याच नावाने स्पर्धा आपण बघतोय. अर्थातच श्रद्धांजली चषक बेतवडे आयोजित 40+ ची क्रिकेट टुर्नामेंट आपण आज पाहतोय. एक दिवसीय क्रिकेट टुर्नामेंट आपण एन्जॉय करतोय आणि पहिलाच दिवस एकच दिवसाचं वन डे फिनिश झाला म्हटलं जातं. त्यामधली पहिली मॅच आपल्या समोर सुरू आहे. एका बाजूला आगासन बी आणि एका बाजूला म्हातार्डी. या दोन टीम मध्ये मॅच सुरू. डाव संपलं. पहिल्या धावा फलकावर लागला. एकूण आपण बघतोय स्कोर बोर्ड वरती 49 सन्मानजनक स्कोर उभा केला आणि 50 धाव्यांचं लक्ष ठेवलंय. ते मात्र आता आगासन संघाने म्हातार्डी संघासमोर 49 डाव थांबला आणि 50 धावांचं लक्ष तर पाठलाग करायचा. सलामी जोडी इंटर झाली स्पर्धेला आणि आपण बघतो त्यासोबतच उमेश आणि आशीर्वाद पाटील ही जोडी. चला बोपर संघ संघनायक निल्ले संघाचे संघनायक आलेले आहेत. सो बोपर टीमला आम्ही रिक्वेस्ट करतो की हे संघनायक आपण यायचं टॉस आपण मुख्य व्यासपीठावरती टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत आणि जिथे आपण उपस्थित आमचे मान्यवर मधुकरजी पाटील यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल, जिथे आपण बघतो पिंटू आता जोशी आहेत. चला परशुरामजी पाटील यांना इन्व्हाइट करतो यायचं आपण. तर याच दरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. दोन बलाढ्य संघांमध्ये एका बाजूला तुम्ही पाहू शकतात की भोपर 40+ संघ डॅनियल दारे, त्यानंतर दिलजे संघाचे आमचे 40+ चे तुम्ही पाहू शकता कर्णधार अभिजित हे सुद्धा आलेले आहेत. तर मी मधुकर दादांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कॉल करतो. मधुकर पाटील परशुराम दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कॉल करतोय. दोन संघाच्या दरम्यान तुम्ही बघू शकता नाणेफेकीचा कॉल संपन्न होतोय. परशुराम दादा पाटीलच्या शुभ हस्ते कॉल केलाय भोपर संघाने. काटा आणि जिंकला सुद्धा आहे भोपर संघ. तर संवाद साधायचा होता पण दोन्ही आमचे कर्णधार केलेत तर हरकत नाहीये. ओमकार नाणेफेकी जिंकले भोपर संघाने आणि निर्णय विचारायचा होता. निर्णय काय दादा? डिसिजन फिल्डिंग आहे फिल्डिंग. थँक्यू सो मच पिंटू दादा. टॉस झाला, टॉस जिंकला तो मात्र भोपरने आणि बिल्डिंग करणार बॅटिंग साठी इनवर निलजेला. सामन्याला सुरुवात झाली आहे. 50चा पाठलाग करायचा आणि पहिलाच बॉल डॉट आलाय. सेकंडला उमेश, डॉ सेकंडला आपण बघतोय आशीर्वाद पाटील आणि पहिलाच बॉल डॉट. बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय कैलास मडवीला फुल लाईन ड्राइव्ह करतो समोरच्या दिशेने. बॉलर्स बॅक टू द ड्राइव्ह. फटका चांगला पण थेट समोर गोलंदाज कैलासच्या हातामध्येच. डॉट दुसरा सळगचा बॉल. 50चा करायचा पाठलाग. 5 ओव्हरची मॅच 30 बॉल मध्ये करायचे 50. त्यातले पहिले 2 बॉल डॉट मेंटेन पॉवर प्ले षटक सुरू. पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती कैलास मडवी समोर. मिड विकेट डिपला असेल, लॉंग ऑन असेल उभा. दुसरा तिसरा बॉल तोही डॉट आहे. टप्पा पडलं थोडस बाउन्स. अगोदर फुल लाईनचे 2 बॉल आणि त्यानंतर तिसरा बॉल थोडस बाउन्स गुड लाईन स्पॉट वर अगदी समोरून उचली घेऊन निघणारा थेट रक्षकाच्या हातामध्ये. हाय डॉट. 3 डॉट आले सळगचे. 50चा पटलाग सुरू करताना पहिल्याच ओव्हरचा पॉवर प्ले मध्ये उमेशला थोडं का विना शांत ठेवलंय. 3 सळग डॉट आलेत. एकही मोठा फटका नाहीये. बॉलिंग चांगली कैलास मडवी. समोरच्या कडून इनफिल्डला क्लिअर करायचं होतं. फटका तर चांगला. पॉवर प्ले सुरू आहे. लॉंग ऑनला वाईडिश मध्ये बॉल जाईल आणि निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. डावातील पहिला चौकार 4थ्या बॉल वरती.
चौथ्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर थोडस खाली राहिला बॉल, टप्पा पडला, थोडस बाहेर प्रयत्न लांब ठेवला आणि तोही डॉट आलाय. पाचवा बॉल डॉट आलाय. पाच धावा फलकावर 6 बिनबाद आपण बघतोय. 4 झाल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका कन्वर्ट करायचं होतं. पुन्हा बॉल डॉट येतोय. षटक झालंय संपन्न आणि धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 4 करायच्या 50 आहेत. 10च्या सरासरीने पाठला करायचं होतं. त्या सरासरीला मात्र गाठता आलं नाही आणि पहिल्याच ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त या 4 धावा कैलास मडवीचा. मुख्य व्यासपीठावरती आपण बघतोय नुकतंच आगमन झालंय. मुख्य व्यासपीठावर त्याच्याने इन्व्हर्ट करतो आपण बघतोय बेतोडे गावचे बबरुवांची पाटील यांना मी इन्व्हर्ट करतो यायचं त्याच्या व्यासपीठावरती. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आमचं मुख्य व्यासपीठावरती आपण बघतोय जे आपण बघतो आमचं मुख्य व्यासपीठ सजलेलं आहे. सर्वच मान्यवर सदाशिवजी पाटील असतील, मोहनजी तांडेल असतील, त्यासोबत परशुरामजी पाटील, जयरामजी पाटील, अनंतजी भोईर, मधुकरजी पाटील आणि आता बबरुवांजी पाटील यांना मी इन्व्हर्ट करतोय. त्यासोबतच राकेशजी भोईर यांना मी इन्व्हर्ट करतोय. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं. सर्वच मान्यवरांचं आपण खरवाच सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. श्रद्धांजली चषक 2026 या स्पर्धेमध्ये षटक संपन्न झालं. पहिल्या धावा फलकावर फक्त 4 झालेत. 24 मध्ये हव्यात अजूनही 46 करायच्या 50. 3 फिल्डर आता थर्ड या सर्कलच्या बाहेर. स्क्वेअर लेग उभा, लॉंग उभा आहे. वाईडिश मध्ये एक्स्ट्रा कव्हर ला डीप मध्ये थोडासा फिल्डर आपण बघतोय. शॉर्टला मिडॉन एक्स्ट्रा कव्हर. कव्हर बाउंड्री लॅग फिल्डर असेल 30 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्टला एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये असेल आणि पॉइंट ला फिल्डर उभा आहे. फर्स्ट स्लिप मध्ये थोडस पॉइंट आणि स्क्वेअर लेग पंचांजवळ अगदी एक फिल्डर उभा आहे. शॉर्टला मिड विकेट उभा आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू होतंय. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय शक्तीचा पहिलाच बॉल पुल केलाय. स्क्वेअर लेग डाऊन दी बॉल आणि फलंदाज होईल बाद. धक्का पहिला सार वरती. टीम बॅटिंग करत असताना मैदानावरती आपण बघतोय म्हातारडे संघाला 4 वरती लागतो. धक्का पहिला. 0 वरती चाललाय मैदानाच्या बाहेर. फलंदाज आशीर्वाद पाटील. पहिल्याच बॉल वरती ब्रेक थ्रू आणि थोडा अडचणीमध्ये मात्र संघाला टाकलाय गोलंदाज शक्तीने. पहिल्याच ओव्हर मध्ये फक्त 4 धावा. तोही चौथ्या बॉल वरती चौकार बघायला भेटला होता. त्यानंतर पुन्हा ते 2 बॉल डॉट. उमेश पाटील शांत राहिला. तर अभय पाटील आलाय. इथे बॉल मागे चाललाय. फिल्डर धावतोय, प्रयत्न करतोय. बॉल निघून चाललाय शॉट लॉंग लेग वरनं आणि अडवलाय बॉल. तिसऱ्या टप्प्यावरती बॉल उचलून फेकेल तोपर्यंत या धावा मिळत आहेत 2 स्कोर बोर्ड आता पुढे जाईल. बराच फरक धावा बघायला भेटतात. विकेट पडल्यानंतर दुहेरी धावा. दुहेरीनी 6 वरती. सिंगल डिजिट स्कोर बोर्ड वरती अद्याप 10च्या सरासरीने करायचा पाठलाग टीम म्हातारलीला. पण सध्या इथे अडचणीमध्ये सापडलाय. झाल्यात फक्त 6 बॉल झाले त्या षटकातील आतापर्यंत 2. वेटकटचा फटका तर चांगला. वेट अँड वॉच. बॉल पॉइंट वरनं चालला. बॅकवर्ड पॉइंटला निघून जाईल आणि आउटफील्ड फास्ट आहे. थांबणारच नाही बॉल सीमा रेषेच्या बाहेर. या फटक्याची गरज होती. तो आला पुन्हा एकदा. गोलंदाज अभय पाटीलच्या बॅट मधून चौकार. फलक आपण बघतोय पुढे जायला. माझ्याकडे डबल फिगर दुहेरी अंकाने धावा फलकावरती लागल्यात त्या मात्र 10. 10 धावा फलकावरती झाल्यात. करायचा 50 म्हणजे अजूनही 40 हवा. 10च्या सरासरीने पाठला करायचा होता. ती सरासरी पहिल्या षटकामध्ये गाठता आली नाही. पण या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 मध्ये 6 आले. 3 बॉल अजून बाकी. चांगली बॅटिंग आता म्हणावी लागेल अभय पाटीलने. सुरुवात आता त्याच्या इनिंगची आणि संघाची
चांगली केली आहे फटका इथे चांगला स्क्वेअर लेगला फिल्डर जातो डीप मिड विकेटचा त्याचा आवाका बाहेर पॉवर प्ले सुरू आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर चाललाय हा सलगचा दुसरा येतोय दुसरा येतोय 4 दाखवला आता पुढे 14 वरती आणि नुकतंच आम्हाला माहिती मिळते अभय पाटील यांचा इन्फॉर्म आहे बॅटिंग चांगली करतोय त्या फॉर्मचा पुरेपूर फायदा सध्या तरी घेतोय बॉल हवे मध्ये पुन्हा स्क्वेअर लेग आणि 3 फिल्डर धावतायत नोमॅन स्लॅम मध्ये पडतोय तोपर्यंत सेकंडला चान्स घेतली पैकी येईल आणि तोपर्यंत 2 धावा अजून कंप्लीट हे षटक आता दुरावलं जाते आता लांबावलं जाते शक्तीचं ज्यामध्ये आतापर्यंत 2 चौकार 2 दुहेरी एकंदरीत धावा आल्या 12 बॉल झालेत 5 धावा धापलकावरती 18 झालेत 16 झालेत तरी माफ करा शेवटचा एक बॉल हो मारलाय खेचून गॅप मोठी आहे डीप मिड विकेट वरनं फिल्डर येतोय आणि त्याचा आवाका बाहेर आता मिड विकेटला क्लिअर करतोय बॉल सीमा रेषेच्या बाहेर जाईल आणि निघून जाईल सीमा पार अजून एक होतोय हा डावातील तिसरा आणि फलंदाज अभयच्या बॅट मधून हा तिसरा चौकार केली ती शेवटच्या बॉल परत थांबलेल्या पॉवर प्लेचा योग्य वापर त्याने करून घेतला आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती मात्र 20 वरती ज्या सरासरीने पाठला करायचा होता 10च्या त्या तर मात्र आता पूर्ण केल्या धावा झाल्यात 20 गडी बाद झाला 1 हवेत अजून 18 मध्ये धावा 30 फिल्डिंग मध्ये बदल आता केला जातोय 5 फिल्डर आता 30 यार्ड घेराच्या बाहेर दिसतील एक्स्ट्रा कव्हर उभा डीप मध्ये फिल्डर असेल लॉंग ऑन वाईडिश मध्ये असेल लॉंग ऑफ वाईडिश मध्ये असेल स्क्वेअर लेग डीप मिड विकेटला आणि स्क्वेअर लेगला फिल्डर मधोमध उभा आहे जिथं नुकताच एक चौकार बघायला भेटला पाच वायर आहेत मारलाय पहिल्याच बॉल वरती हवेमध्ये मिड विकेट डाऊन दी बॉल आणि झेल ड्रॉप सोपा झेल सोडला सेकंडला चान्स घेतली आणि 2 कंप्लीट इथे तिसरीला प्रयत्न धावता डायरेक्ट तेही बचावलंय बॅकअप चांगलं येतंय इथे घडतंय काय फिल्डिंग मध्ये चुका झाल्या झेल होता सोपा झेल असं वाटलं मिड विकेटला फिल्डर तिथे उभा होता विनोद इथे उभा होता विनोद कडे झाली चुकी झेल तसा ड्रॉप झाला तसा निसटला तसा 2 धावा आणि बॉल फेकी दुरावली ती कलेक्टिंग थोडी उशिराने झाली तिथने तिसरीला चान्स घेतली अभय आणि अभय सोबत उमेशने आणि तिसरी कंप्लीट करता करता फेकी झाली डायरेक्ट हिट करायचं 9 सेकंडला तेही झालं नाही आणि असा एकंदरीत 3 धावा 3-23 स्कोर बोर्ड पुन्हा एकदा टप्पा चांगला बाउन्स भेटला बॉलला परफ्यूम डिलिव्हरी अगदी समोरून गेलाय डॉट बॉल येतोय कमबॅक या बॉलवरती लगेचच पुन्हा केलंय पहिल्या बॉलवरती झेल होता तो ड्रॉप झाल्यानंतर 3 धावा बघायला भेटल्या आणि त्या एकंदरीत 3-23 आणि हा बॉल डॉट करायचा 50 झाले 23 अजून हव्यात 27 इथनं जर विचार केला तर बॉल बाकी आहेत 16 मध्ये अजूनही 27 धावा हव्यात तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाल्याची ते बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय कैलास पहिल्या ओव्हर मध्ये ज्याने 4 दिल्या होत्या त्याच्या विरोधामध्ये आक्रमण केले आणि आक्रमणाचं नाव मैदानावरती षटकार मारलाय अभय
यंदा इन फॉर्म आणि त्याच्या बॅट मधून 3 चौकारानंतरचा हा मिड विकेटला क्लिअर करणार आहे तो आहे षटकार. अलकाने खेळून काढलाय, थोडस उशिराने बॅटचा फ्लो ओपन केला, चान्स घेतली, लगेचच एक सिंगल वेगाडे आणि सिंगलने स्कोरबोर्ड 30 ऑन स्कोरबोर्ड. बॉल झाले 5, शेवटचा बॉल 1 टू गो या षटकातील. सरासरी होती कुठे ती आणली, पुन्हा एकदा जी हवी होती ती सरासरी गाठली ते सही. आतापर्यंत मातर्डे संघाच्या दोन्ही फलंदाजांनी ज्यामध्ये मोळाचा वाटा आतापर्यंत हवायचा सोडून दिलाय. पण पंच आता आमच्याकडे वल्ट आहेत. यस, इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर विज्ञान केली जाईल. अजून एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. धावा आता 31 आहेत, 19 अजून हवेत, बॉल बाकी आहेत 13. चांगली बॉलिंग झाली होती पहिल्या ओव्हर मध्ये कैलासची. याही ओव्हर मध्ये 2 त्याच्याच विरोधामध्ये सुटले. गोलंदाजाला साथ मिळाली नाही, पुल केलाय, बॉल हवेमध्ये पुन्हा स्कोअरला धावतोय. प्रयत्न चांगले, बॉल अडवलाय, झेप घेतली, टप्पा पडल्यानंतर माहिती बाउन्स घेतो म्हणून स्वतःची बॉडी चेंडूवरती आणली आणि तोपर्यंत धावा मिळाल्या अजून 2 स्कोरबोर्ड 33-33 झालेत एका गड्याचा मऊ बदल्यामध्ये. आणि आता गरज आहे 12 मध्ये 17 धावेची आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती सुरू आहे. पाण्याची मागणी केली जाते, तोपर्यंत आपण देऊयात डीजे मास्टरला एक संधी. सरासरीने 33 धावा झाल्यात. 12 बॉल बाकी आहेत, 12 मध्ये हव्यात अजूनही 17चा सरासरी पार पाडायची. 8.50च्या सरासरीने 17चा करायचा पाठलाग. एकच गडी गमावलाय ज्यामध्ये आतापर्यंत अभयने चांगली बॅटिंग केली, त्याला चांगली साथ दिली आहे. ती मात्र उमेश पाटीलने आशीर्वाद लवकर आउट झाला शून्यावरती दुसऱ्याच ओव्हर मध्ये. पहिल्याच बॉल वरती 12 मध्ये हव्यात 17. पहिलाच बॉल, बॅटचा फ्लो वेगाने, मोठा फटकाचा व्हायला. थर्ड बॉल येतो 11 मध्ये 17 हव्यात. बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय, बॉलर आलाय तो मात्र विश्वनाथ.
बॉल त्याने खेळून काढलाय, बॉलला फक्त दिशा दिली आहे, फिल्डर दूरवर येतोय, डिपेक्षा करून सेकंडला चान्स घेतले, मिसफिल्ड फंबलिंग थोडीशी आणि लगेच दुसरीला अटेम आणि दुसरी कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॉल कॉर्डिनेशन दोन्ही फलंदाजांमध्ये आतापर्यंत खूप चांगलं ताळमेळ जोडलं गेलं आणि जसा धावला पहिली धाव अभय आणि उमेश, दोघांनी लगेच सांगितलं की सेकंड एक कम्प्लीट होऊ शकते, अभयला स्ट्राईक हवी आणि ती त्यांनी पुन्हा मिळवली. दोनने दहा फलक चाललाय पुढे 35 वरती, गरज आहे 10 मध्ये 15 धावेंची. सामना चांगला रंगतोय, पहिलीच माझ्या आपल्या समोर रंगतीये. उद्घाटनीय सामना इथे सोडून दिला, व्हाईट बॉल, अंपायरचा इशारा येतोय. आव्हानतरने स्कोरबोर्ड पुढे 36 वरती, अजूनही हव्यात 14. 40+ म्हटलं तर चेसिंग कंपल्सरी, ते विकेट टॉसला फारसा महत्व नाहीये. इथे बॉल कधी वरती होता, वेस्ट साईडच्या वरती की खाली. येस, वेस्ट साईड आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपावली आहे. बॉल जसा अंगावरती आला तसा तो मात्र मागे निघून गेला. लेग बायची धाव तर अंपायरने सांगितली, पण चेक केलं जाईल की आता बॉल नो आहे की नाही, वेस्ट साईडच्या वरती आहे की वेस्ट साईडच्या खाली आहे, सर्व काही बघितलं जाईल आणि डिसिजन तुमच्यापर्यंत थोड्याच वेळाने पोहोचेल. बॉल थोडा डीप झालाय, म्हणजे हा बॉल नो नसणार आहे. फेअर डिलिव्हरी, एक जाव मिळेल, तीही लेग बायची. सिंगलने स्कोरबोर्ड 37, 13 अजून बॉल झाले त्या ओव्हरचा आतापर्यंत 3 9 बॉल आणि अजूनही 13व्या. तिथनं मात्र डॉट बॉल बघायला भेटतोय, निर्धाव चेंडू येतोय, चांगली बॉलिंग होतीये, कमबॅक चांगलं सुरू आहे मैदानावरती. बॉलिंग वरती आपण बघतोय गोलंदाज विश्वनाथला 4 मध्ये फक्त धावा दिलेत 4, एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. विकेट त्याला काढावी लागेल, त्या शोधामध्ये तो सध्या तरी सुरू आहे. पण डॉट बॉल्स येत आहे, ही जमेची बाजू आहे, सरळ दिशेने खेळून काढलाय, टप्पा पडलाय, साइड स्क्रीन समोर शक्ती आला आणि शक्तीला बीट केलं. साहजिक टेनिस बॉल म्हटलं तर टप्पा पडल्यावरती बाउन्स घेणारच, आणि ती दुसरी समोरून घेतली आणि बॉल थेट सीमा रेषेच्या बाहेर. हा नशिबाचा चौकार येतोय, तो कसा का नाही येऊ ना, तो आलाय मात्र फलंदाज उमेशच्या बॅटमधून. अजून धाव केल्या पुन्हा लॉफ्टेड ड्रॉ बघायला भेटतोय. फटकादार चांगला वेगाने मारलाय, थोडीशी फंबलिंग मिस्टेक्स आणि लगेच सेकंडला चान्स तिथेही घेतली. 2 झाले, थर्डला चान्स आणि आता रन आउट, फलंदाज बाद. तिसरी धाव घेताना झाला बॅटर आउट आणि या 2 ने स्कोर बोर्ड आता पुढे जाईल धाव फलकावरती 39 आणि आता गरज आहे 6 मध्ये 7 धाव्यांची.
आणि दोघंही इन फॉर्म आहेत. पण यंदा त्याच्यामध्ये अभय पाटीलची चर्चा सुरू आहे. चांगली बॅटिंग सध्या त्याने आताही केली आहे आणि यंदा सीझन मध्ये करतोय. त्यासोबत त्यांचा बंधुराज, दोन्ही बंधुराज एकाच टीम मध्ये इन ऍक्शन मध्ये खेळताना दिसतात. बिंदास पाटील समोर असेल. झाल्या 43 अभ्यात 6 मध्ये 7 धावा. हो चांगला बॉल, टप्पा पडलाय थोडा आतमध्ये, चान्स घेतली लगेचच. साले धाव कंप्लीट. लेग बायची धाव येते. स्कोर बोर्ड 144. 5 मध्ये हव्यात अजून 6 धावा. 6 कंपल्सरी सगळ्याला. अभय सरकलाय. बिंदासला माहिती अभयला स्ट्राईक द्यायला हवी, कारण की बॅटिंग सध्या तो चांगली करतोय. आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. चला गोलंदाजाच्या शैलीवरती आता आक्षेप घेतला जातो आणि लगेचच पंचाने सांगितलं थांबवायचं 2 मिनिटं. तिसरे पंच आमचे खेळपट्टीवरती येत आहेत, मैदानाच्या दिशेने रवाना होत आहेत. 5 बॉल आणि अवध 5 बॉल मध्ये 6 धावा. पाच बॉल आणि 5 मध्ये हव्यात 6 कंपल्सरी करायचं, कारण की 40 प्लस म्हटलं तर 40 प्लस मध्ये चेसिंग कंपल्सरी हा नियम आहे. विकेट टॉस काही असो त्याला इथे फारसं महत्व दिलं जात नाही. जो रेग्युलर फॉर्मॅट मध्ये नाणेफेक आणि विकेटला महत्व असतो तो सध्या मध्ये चेसिंग कंपल्सरी. 5-6 सेकंडला बिंदास. हो फटका चांगला आहे, स्वीप केलाय, वेगाने चाललाय, निघून जाईल बॉल सीमा रेषेच्या बाहेर. मारलाय अभयने अजून एक चौकार आणि केले विजयाच्या दिशेने आता वाटचाल. चार बॉल आणि आता अवध फक्त 2 धावा. फिल्डिंग थोडीशी आता बदलली जाते, थोडं जवळ आणले जातात फिल्डर. वाईडिश लॉंग ऑफ थोडा जवळ, डिपेक्सचा कव्हर थोडा पुढे आणलाय. वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ सर्व जवळ. मिड विकेट थोडा मागे, पुन्हा पूर्ण, पुन्हा फुल टॉस आणि पुन्हा केलाय स्वीप. गुडघा टेकून बॉलला फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय आणि विजयाचा चौकार येतोय फलंदाज अभय पाटीलच्या बॅट मधून. हा अजून एक चौकारने सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम म्हातारडेने. हार्ड लक टीम आगासनबी. The man of the match.